present by Gaikwad Sofa and Electronics Warora, Govinda Mobiles Sales and Repairing, Govinda Supermarket and G Market Warora. कर्जमाफी आमच्या हक्काची, कर्जमाफी आमच्या हक्काची न संपणार आहे। आम्ही सगळ्यांनी पण करून टाकलाय की आता आम्ही घरी जाणार नाही। पोलीस प्रशासनाला अधिकाऱ्यांना विनंती आहे, महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की इथून आमचा शेतकरी घरी जाणार नाही तर तो तुमच्या गाड्यांमध्ये बसून आता तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येईल। अजून एवढी मोठी शेतकऱ्याची नुकसान झालेली आहे तर शेतकऱ्यांना न्याय नाही दिला, यामुळे आज शेतकरी कुठचा तरी होडपत आहे। शेतकऱ्यांना आजची परिस्थिती म्हणलं एक प्रकारचं तर जर किंवा दोर हे दोनच उपाय राहिलेले आहे। कारण सरकार शेतकऱ्याचा एकच पाहत आहे, सरकार शेतकऱ्याचं मरण पाहत आहे, हेच सरकारचं धोरण आहे। तर पाचही या विधानसभा क्षेत्रातले 5 नाही तर एकूण 6 आमदार आहे आपल्या विधानसभेला आणि 6 आमदारांनी आता आम्ही बघितलं की भारतीय जनता पार्टीच्या काही लोकप्रतिनिधींनी परवा मुख्यमंत्र्यांना जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जिल्हा घोषित करावा यासाठी निवेदन दिलं आहे। पण निवेदन देऊन होणार नाही, तर ज्या तीव्रतेनं शेतकऱ्यांच्या भावना ज्या तीव्रतेनं मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडायला पाहिजे होत्या त्या तीव्रतेनं एकाही लोकप्रतिनिधी म्हणजे सत्तेत असलेले काय आणि विरोधात असलेले काय या सगळ्या लोकप्रतिनिधींनी पाहिजे त्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे विषय मांडले नाही, हे निश्चित खरं आहे। पण याच्याच विरोधात जर जाऊन पाहिलं तर हेच लोकप्रतिनिधी कारखान्यांच्या विषयावर मात्र फार अग्रेसरपणे आणि फार तत्परतेने आणि फार जिव्हाळ्याने ते विषय कलेक्टर असेल किंवा मंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री असतील यांच्याकडे जिव्हाळ्याने मांडत असतात। याचाच अर्थ काय, त्याच्यातून त्यांना आर्थिक मलिदा प्राप्त होत असेल, पण ही शेतकरी जो वर्ग आहे हा शेतकरी वर्ग हा प्रत्येक निवडणुकांमध्ये तुम्हाला भरभरून मतदान देत असतो आणि मतदान दिल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे जर पाठ फिरवत असाल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ग्रामीण भागात फिरणं अतिशय कठीण होईल। कारण शहरात आज आम्हाला ग्रामीण भागात येऊन का बरं आंदोलन करावं लागत आहे? आम्हाला शहरामध्ये आज सकाळी 6 वाजेपासून तर संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत आंबेडकर चौक म्हणा किंवा वरोरा शहराच्या हद्दीमध्ये प्रवेशबंदी पोलीस प्रशासन किंवा आपल्या महसूल खात्याच्या प्रशासनानं जाहीर केली। काल रात्री तो नोटीस प्राप्त झाला आणि म्हणून आमचं जे नियोजित आंदोलन होतं आंबेडकर चौकातलं ते आम्हाला ग्रामीण भागात बोर्डा एरियामध्ये बदलावं लागलं। याचंच कारण काय, तर प्रशासनाला आम्हाला नोटीसमध्ये काय देण्यात आलं, आम्हाला नोटीसमध्ये सांगण्यात आलं की तुमच्या आंदोलनामुळे दुर्गा उत्सव जो चालू आहे, दुर्गा उत्सवात येणारे भाविक भक्त आहे यांना आमच्यामुळे अडचण होऊ शकते। आता मला सांगा, दुर्गादेवीकडे जाणारा वर्ग सुद्धा आमचाच आहे, मग आमच्या आंदोलनाचा त्यांना त्रास काय होणार आहे? अरे मला सांगा, शेतात पिकणारच नाही तर तुम्ही शहरातले लोक काय दगड माती खाणार आहे का? या गोष्टीचं भान प्रशासनानं सुद्धा ठेवायला पाहिजे असं मला या प्रसंगी वाटते। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, लोकप्रतिनिधी कोणी असो तो निवड काही शहराच्या बळावरती लोकप्रतिनिधी होत नाही, तर ग्रामीण भागामध्ये एकट्या वरोरा भद्रावती विधानसभामध्ये 350 खेडे आहेत आणि 350 खेड्यामध्ये जवळपास 3 लाखापैकी 2.25 लाख मतदान हे ग्रामीण भागाचं आहे, 2 लाख। तर या गोष्टीची जाणीव लोकप्रतिनिधींनी ठेवून ग्रामीण भागातला शेतकरी असेल, शेतमजूर असेल त्यांच्या प्रश्नांकडे प्रामुख्यानं प्राधान्यक्रमानं लक्ष देणं क्रमप्राप्त आहे।